तुम्ही ओळखलं असेलच का हे काय आहे ते. तुम्ही याचे अनेक पदार्थ केले असतील, पण याची कधी भाजी केली का? आणि नसेल केली तर या पद्धतीने नक्की करून बघा. नक्कीच ती तुम्हाला आवडेल पण, आणि ती आपल्या शरीरासाठी अधिक पौष्टिकही आहे. कारण कंदमुळांची भाजी जी असते ती नेहमी छानच लागते आणि त्याच्यामध्ये जीवनसत्वही भरपूर आढळतात. तर आपण आता याला थोडं तेल टाकून मोहरी, जिरं आणि कांद्याची फोडणी दिलेली आहे. आलं लसूण पेस्ट टाकले, हळद, मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकतो आहे. बस एवढंच साहित्य वापरायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण ह्या चिरलेल्या छोट्या छोट्या फोडी टाकून घेतो आहे. ह्या फोडी अगदी व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. आणि परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि छान अशी चमचमीत भाजी ही लागते. आणि त्यात आपण थोडी कोथिंबीर पेरतो आहे आणि अजूनच त्याच्यात चव वाढते. आता हे चमचमीत तयार, या खायला.